हर्षवर्धन पाटलांचं निवांत झोपेचं तत्वज्ञान गाजलं होतं। पण भाजपमध्ये असूनही आता मात्र हर्षवर्धन पाटलांची झोप उडाल्याचं सांगितलं जातंय। आता पुन्हा निवांत झोप येण्यासाठी हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार का याची उत्सुकता निर्माण झाली। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हातात तुतारी घेण्याची चर्चा जोर धरू लागली आहे। हर्षवर्धन भाजपच्या कमळाची साथ सोडणार, मग त्यांच्या झोपेचं काय होणार अशी चर्चा इंदापुरात सुरू झाली आहे। काँग्रेस सोडताना भाजपमध्ये आल्यावर शांत झोप लागते असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांनी केलं होतं। आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं। ते बसल्या बसल्या मला म्हणजे का गेला, मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील का गेला, तेवढं सोडून बोला बोलले। तेवढं सोडून तुम्ही मला विचारू नका। काय नाही, मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते, काय नाही, चौकशी नाही, पिकशी नाही, काय नाही। हर्षवर्धन पाटलांना आता भाजपमध्येही झोप लागत नाहीये। त्यांची झोप उडण्याचं कारण आहे अजित पवार आणि दत्ता मामा भरणे। दत्ता मामा भरणे यांना उमेदवारी अजितदादांनी जाहीर केल्यानं हर्षवर्धन पाटलांची रात्रीची झोप उडाल्याचं सांगितलं जात आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस देखील इंदापूरमध्येच पेच निर्माण झाल्याची कबुली देत आहे। अजितदादांच्या पक्षाचे त्या ठिकाणी सिटिंग आमदार आहेत। आमच्याकडनं मागच्या वेळेस हर्षवर्धन पाटील लढले होते, कमी मतांनी त्या ठिकाणी हारले होते। हा पेच प्रसंग आहे, चर्चा करून त्यातनं आम्ही मार्ग काढू, हा मला विश्वास आहे। हर्षवर्धन पाटील शांत झोपेसाठी हाती तुतारी घेण्याची चर्चा आहे, पण तुतारीवाले जयंत पाटील हर्षवर्धन पाटलांच्या झोपेवर अतिशय सावध बोलतात। त्यांच्याबद्दल भाष्य करून त्यांना अडचणीत आणणे योग्य नाही, पण ते पुणे जिल्ह्यातले एक मोठे नेते आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे आणि ते ज्या क्षेत्रात इतके वर्ष काम करतायत ते क्षेत्र सहकार्याचं असल्यामुळं वेळोवेळी त्यांच्या भेटीगाठी आम्हा सर्वांच्या होत असतात। हर्षवर्धन पाटलांचा निवांत झोपेचा काळ संपल्याचं सांगण्यात येतं आहे, त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील निवांत झोपेसाठी कोणत्या पक्षात जाणार की भाजपमध्येच तळमळ करत राहणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। निकेश मोरेसह अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।